एक महत्त्वाची बातमी आमदार संजय खोडके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। लवकरच निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरणारे आमदार संजय खोडके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। नाही, काल अचानक माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला, परंतु सर्व देवाच्या कृपेने, गजानन महाराजच्या कृपेने फार काही नुकसान काही झालेलं नाही आणि मला 8 दिवसाची बेड रेस्ट करायला सांगितलेलं आहे. ऑपरेशन वगैरे काही नाही आहे. आणि काल तसा आमचा नियोजित मेळावा होता रविवारी. तो नियोजित मेळावा सर्व प्रभागाचा एकंदरीत चांगला झाला. कालच्या माझ्या ज्या ॲक्सिडेंटमुळं कार्यकर्ते थोडेसे अजून जोमात आलेले आहे आणि प्रत्येकाला आपापली जबाबदारी आता अजून जास्ती जबाबदारीने काम करायला लागलेले आहे. कालच्या मेळाव्यावरून ते जरा आम्हाला लक्षात आलं की कालचा मेळावा सर्व कार्यकर्त्यांनी मी नसताना चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. तर संजय खोडकेंची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। अपघाताच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि लवकरात लवकर निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आमदार संजय खोडके यांना रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। सुधीर मुनगंटीवारांची तलवार म्यान झाली आहे। आता तो विषय संपला असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। माझी आज काही नेत्यांसोबत भेट होईल अशी महत्त्वाची माहिती आता सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। भाऊ, तुम्ही राज्यभर दौरा करणार आहे, नाराज असल्याचं नाही, आता तो विषय संपला। असं कोणी चोरून वगैरे नेत नाही। ठीक आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यांनी आयुष्यातली मोठी चूक केली ती त्यांनी कधीतरी मान्य केली पाहिजे। 24 ऑक्टोबर 2019 महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला अतिशय काळा दिवस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।